ध्रुव परदेशी येतात बॉलिंगसाठी स्ट्राईक एंडला परमेश कोळी आणि त्या सोबतीला नॉन स्ट्राईक एंडला एपी गणेश. अंबरनाथ म्हटलं तर देखील ह्या ग्राउंडवर अंबरनाथचा देखील एक इतिहास राहिला गेलाय फार पूर्वीपासून. खूप चांगले चांगले संघ अंबरनाथचे देखील पाहिले गेले, खूप चांगले चांगले खेळाडू पाहायला मिळाले. अंबरनाथकरांची बॉलिंग पाहण्यासाठी मुंबईकरांनी नेहमीच गर्दी केली आहे. मग साई असेल, त्यानंतर ताऊ, चिकू, कालू, बाबू, अनेक प्लेयर्स अंबरनाथ मधून पाहिले गेले. साई यांनी देखील खूप वर्ष एक लेजंड म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं गेलं. भूषण शिशुपाल सारखा देखील एक जबरदस्त तिकडून फास्टर पाहिला गेला. नेहमीच तोफखाना घेऊन यायचे मुंबईत आणि भल्या भल्याना मुंबईकरांना देखील धक्के दिले आहेत. लेट्स प्ले रेडी टू फाईट. शिवम बॉईज एका साईडला रॉयल स्ट्रायकर अंबरनाथ. थोडं स्पीडअप करायचंय. टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. शिवम बॉईज कांदिवली चारकोप. पहिला बॉल समोर टॅप करण्याचा प्रयत्न केला होता. ध्रुवने जबरदस्त पिचिंग केली गेली आहे. यानंतरचा देखील सामना पाहायला मजा येईल, कारण की दोन्ही टीम्स यही देखील अंबरनाथ आहे, कांदिवली आहे, त्यानंतर वामिका स्टार पालघर देखील क्वालिफाय झाली आहे. त्यामुळे तो गट देखील पाहण्यासारखा असणार आहे. संपूर्ण मुंबईकरांचं लक्ष क्रीडा स्पर्धेवरती आहे. बॉलिंगसाठी ध्रुव स्ट्राईक एंडला परमेश कोळी. या बॉलर कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. टॉप एज घेतली गेली आहे. बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर. वायकट्टा चौकार येतोय परमेश कोळीच्या बॅटमधून. दमदार फटका. रन मिळतील 4. जबरदस्त टायमिंग केलं गेलं परमेश कोळीने. पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न केला होता विथ द स्पिन. थोडे बॅकफुटला आले, दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल बरोबर प्लेअर ब्लॉकला लागला आणि आतमध्ये आला. बॉल जर वरती गेला असता तर मला असं वाटतं तिकडे थोडा बॉल स्लो झाला असता, परंतु परमेशचं लक त्यासोबत आहे. बॉलिंगसाठी ध्रुव स्ट्राईक एंडला बॅटर परमेश कोहली. या बॉलवर कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला होता. जबरदस्त जम्प केलं तिकडे जॉन्टी. अरे नाम भी उनका जॉन्टी आहे. आणि मेलविन मेमोरियल कप मध्ये देखील बेस्ट बॅटरचा पुरस्कार त्यांनी मिळवला होता जॉन्टी. दीपेश नाव आहे, जॉन्टी या नावाने प्रसिद्ध आहे. जबरदस्त खेळाडू आहेत. यावर्षी मेलविन मेमोरियल कप मध्ये देखील बेस्ट बॅटरचा पुरस्कार मिळवला. क्षमता आहे त्यांच्याकडे. ध्रुव बॉलिंगसाठी स्ट्राईक एंडला एपी गणेश. या बॉलवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. फटका थोडा फसला गेलाय. सिंगल डबलने रन्स पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील एपी गणेश आणि परमेश कोळी. $2.5 लाखाचा प्रथम क्रमांक आहे. स्ट्राईक एंडला परमेश. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. परमेशचं चांगलं शॉट सिलेक्शन विथ द स्पिन. फुटवर्क चांगलं होतं. रन मिळतील 4. जबरदस्त टायमिंग करत असताना परमेश कोळी. विनायक कोळीला काल आपण पाहिलं. विनू कोळी पनवेलचे. जबरदस्त खेळ त्यांनी देखील केला. आज परमेश कोळी आहेत. 1 to go. या बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. पॉइंटला बॉल थोडा जम्प होईल. बॉल निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा चौकार येतोय. धावफलक मात्र 4 ने पुढे जाईल आणि धावफलक जाऊन पोहोचतोय 14 रन.
चला थोडं स्पीडअप करायचं आहे. 14 रन झाले. एक मिसफिल्डची बाउंड्री आली. परमेश आणि रॉयल स्ट्रायकर्स टीमने जबरदस्त स्टार्ट केली आहे. बॉलिंगसाठी निखिल येत आहेत. निखिलवर मात्र जबाबदारी दिली बॉलिंगची. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत AP गणेश. कालची रात्र मात्र सागर निवातेने जबरदस्त परफॉर्मन्स केला. 3 दिवस तो ग्राउंडचा आढावा घेत होता स्टेजवर येऊन की कसं कोण स्ट्रोक खेळताय आणि शेवटी जबरदस्त खेळ केला. मंगलमूर्ती वडाळा संघाला सुपर 8 मध्ये घेऊन जाण्यामध्ये वन मॅन शो खेळत असताना सागर निखिल आहेत बॉलिंगसाठी. थोडीफार मॅच इनिंग बिल्डअप करणं गरजेचं असणार आहे, कारण की हे ग्राउंड असं आहे की कधी ग्राफ वरती जातो, कधी झटकन ग्राफ खालती येतो, हे समजत नाहीये. या ग्राउंडवर खेळण्याचं एक वेगळं कॉन्फिडन्स तुम्हाला पाहिजे आणि अनुभव पाहिजे. या बॉलवर ड्राईव्ह केला गेला. जॉन्टी तिकडे आहेत. येईल डॉट बॉल. निखिलने सुरुवात चांगली केली. पहिला बॉल इथे मात्र निर्धाव येतोय. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा धावफलक मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल. सिंगल डबलची बॅटिंग खूप महत्वाची आहे. सुपर 8 मध्ये क्वालिफाय व्हायचे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न होतं असतं. मुक्तादेवी पॅकर्स सुनापट्टी संघाने एक वाईल्ड कार्ड एंट्री घेतली. या बॉलवर जबरदस्त पिचिंग पाहिली गेली आणि निखिल यांची गुड बॉलिंग थांबून ठेवलं गेलं आणि तिकडे येईल डॉट बॉल. या बॉल देखील स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर आहे डीप मध्ये. सिंगल रन मिळेल. महत्वाची मॅच आहे आणि महत्वाची क्रीडा स्पर्धा. बॉलिंगसाठी पुन्हा निखिल. या बॉलवर काय बॉल फिरवला गेलाय आणि शेवटच्या क्षणी बॅट फिरवली. बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर. रन मिळतील 4. AP गणेश म्हणजे हा जर फटका पाहिला तर AP गणेशला पण माहिती नव्हतं की बाउंड्री जाईल. त्यांनी पण स्माइल केली. कन्फ्युज झाले होते आणि पूर्ण 5 दिवसातील ही एक बाउंड्री सर्वांच्या लक्षात राहील. धावफलक मात्र 4 ने पुढे जाईल, पण रन्स येणं गरजेचे. त्या कशा येऊ द्या. स्कोर कार्ड झालाय 20 रन झाले धावफलकावरती. रॉयल स्ट्रायकर संबरना टीमने जबरदस्त स्टार्ट केली आहे. 1 to go. शेवटचा बॉल या ओव्हरचा. या बॉलवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर आहे डीप मध्ये. 7 संघ मात्र क्वालिफाय झाले आहेत. पहिल्या हाफ मध्ये आपण पाहिलं तर खूप चांगला खेळ करत असताना अधिरा सत्यविनायक कामोटे, त्यानंतर वियानेट मुकेश रॉयल चेंबूर, त्यानंतर जयेश स्मृती अष्टविनायक दादर खूप चांगला खेळ करत असताना या 3 संघांनी मात्र खूप चांगली कामगिरी केली. त्यानंतर जर पाहिलं तर नक्कीच श्री 11 दिवा डिंबोली संघाने खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना तोही संघ क्वालिफाय झाला. काल रायडर बॉईज पनवेलचा संघ खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना फायनल क्वार्टर फायनल साठी क्वालिफाय झाले आहेत. आजच्या पहिल्या मधून आपण पाहिलं तर मुक्तादेवी पॅकर्स चुनापट्टी संघाने एक चांगला खेळ केला. तोही संघ क्वालिफाय झालाय. मंगलमूर्ती वडाळा असे 7 संघ क्वालिफाय झाले आहेत. बॉलिंगसाठी कुणाल येतात. 21 रन झालेत. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय.
21 रन झालेत. बॉलिंगसाठी कुणाल केडी. 3 ओव्हरमध्ये ग्राफ शांत करावा लागेल टीम शिवम बॉईज कांदिवली. या बॉलवर हलकंसं फुटवर्क पाहिलं गेलं. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. AP गणेश पहिली बाउंड्री चुकून आली होती बट ही परफेक्ट मारली आहे. काय फुटवर्क होतं. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. AP गणेश स्वतःहून बाहेर निघाला. त्यांना माहिती आहे की एज लागली आहे. त्यांनी अपील करण्याची पण वाट बघितली नाहीये. यस, ही खेळाडू वृत्ती पाहिजे. आणि तेव्हाच तुम्ही क्रिकेट किती चांगलं खेळता त्याला महत्व नाहीये, किती शिस्तीने खेळता खूप महत्वाचं आहे. आणि ते AP गणेशने दाखवलं. हितेश बारियाने एक जबरदस्त कॅच पकडली तिकडे. नवीन बॅटर किशन येत आहेत. 25 रन झाले. तिसरी ओव्हर चालू आहे. महिलांच्या गटातून देखील 2 टीम फायनल मध्ये गेले. टीम यशवीर आणि ओमकार मालाड. काल महिलांच्या देखील खूप जबरदस्त मॅचेस पाहिल्या गेल्या. 2 बॉल 4 देखील ती मॅच रंगताना पाहिली गेली. शेवटच्या क्षणी बाउंड्री आली. या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलं पण तेवढी चांगली फिल्डिंग. स्ट्राईक एंडला चान्स आहे आणि तिकडे चेक केलं जाईल. हितेश बारियाला थोडं डाऊट आहे की कीपरचा कॉन्फिडन्स मला थोडा डाऊन वाटला. पण आपण चेक करूयात. परमेश कोळी थोडी डेंजर झोनला होते. जे समोर प्लेयर्स बसलेत ना त्यांनी मागे बसायचं आहे. अंबरनाथ टीम आपण खेळाडू कक्षामध्ये बसा. संपूर्ण डगआउट मधून सर्वांनी बाहेर या. तिकडे फक्त प्लेयर्स बसतील. आणि बॅटर OUT बॅटर आउट. जबरदस्त एफर्ट, जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली तिकडे जॉन्टीने. आणि चांगला बॉल कलेक्ट केला केडीने आणि हितेश बारिया. तिघांचे एफर्ट्स होते त्यामुळे विकेट मिळवू शकले. जर केडीने रॉंग थ्रो दिला असता तर विकेट नसता. हितेश बारियाने जर बॉल कलेक्ट केला नसता तर विकेट नसता. जॉन्टीने बॉल अडवला नसता तर विकेट नसता. म्हणून सांघिक खेळ आहे. सर्वांचे एफर्ट्स महत्वाचे आहेत. आदित्य येतात नवीन बॅटर. रॉयल स्ट्रायकर्स अंबरनाथ टीम आता मात्र थोडी शांत झाली कारण की विकेट गेल्यात. 25 रन झाले. तिसरी ओव्हर चालू आहे. मित्रांनो डगआउट मध्ये बसून घ्या ना आपण प्लीज. अंबरनाथ हा तिकडून सर्वांनी साईडला होता. फक्त आपण डगआउट मध्ये प्लेयर बसतील. बॉलिंगसाठी केडी. या बॉलवर ड्राईव्ह करत असताना जबरदस्त टायमिंग केले गेले. आदित्य रन मिळतील 4. प्रॉपर टायमिंग करत असताना आदित्यच्या बॅटमधून गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. आज सकाळच्या मध्ये मुक्तादेवी संघ जेव्हा क्वालिफाय झाला शरतेश रावची जी आपण फिल्डिंग बघितली तो एक चौकार अडवला. त्यामुळे फिल्डिंग फॅक्टर या ग्राउंडवर खूप महत्वाचं आहे. वेल बॅटिंग खूप चांगला खेळ केला गेला इथं आतापर्यंत. रॉयल स्ट्रायकर्स अंबरनाथ. स्ट्रायकरला लेफ्टी बॅटर आदित्य. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डॉट बॉल येईल तिकडे. खेडीने स्टंप टू स्टंप पिचिंग केली गेली. एका दुसरा डॉट काढणं गरजेचं. 29 रन झालेत. 2 विकेट गेलेत. बॅटिंग करत असताना रॉयल स्ट्रायकर्स अंबरनाथ.
1 to go. या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलं, फिल्डर आहेत तिकडे निखिल, सिंगल रन मिळेल. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला, रन झाले 30. उर्वरित अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. 12 बॉलमध्ये 15-16 रन जरी केले तरी 40-45 पर्यंत रन जाऊ शकतो. उमयजी घोले या परिसरातील युवा नगरसेवक, त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेला फार पूर्वीपासून घोले परिवाराचं एक वेगळं नातं राहिलं गेलंय. संदीपजी कवळे आणि संपूर्ण मंगेश नारकर मित्रमंडळ. तीस रन झाले दफलकावर. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. चौथा दिवस या क्रीडा स्पर्धेचा आणि यानंतर आपण ओव्हर 40च्या देखील मॅचेस पाहणार आहोत. पॉवर प्लेची आपण पाहिलं तर ही ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. खुल्या गटातील देखील एक ओव्हर 40ची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिली सिद्धिविनायक सीसी अंधेरी आणि अजिंक्य विक्रोळी, त्यानंतर टर्मिनेटर कल्याण त्यांच्या विरुद्ध शर्बिल 11. बॉलिंगसाठी मंथन जबरदस्त बॉलर आहेत. लेफ्ट आर्म, पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न केला गेला. खेळाडू आहेत तिकडे, कुणाल तिकडे होते. रन सिंगल मिळेल. या बॉलवर देखील जबरदस्त बॉल कलेक्ट केला हितेश वारियाने. गुड बॉल मंथन, बट तिकडे बॅटिंग रिव्ह्यू आहे, वाईट साठी चेक केलं जाईल. इट्स अ वाईट बॉल. हॅलो 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 हॅलो, वाईट बॉल आहे. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो, एक्स्ट्रा रन्सने मात्र दाखवलं पुढे जाईल. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर मंथन. या बॉलवर फुटवर्क चांगलं पाहिलं गेलं, समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, स्ट्राईक एंडला चान्स होता तिकडे.
इथेच थोडे नाराज आहेत की रनआउटचा चान्स घेणं गरजेचं होतं. मॅच थोडीफार आपण पाहिलं तिकडे शांत होतीये. रॉयल स्ट्रायकर्स अंबरनाथ सुरुवात चांगली केली होती. सर्व खेळाडूंचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आज संडे फन डे, उद्या खूप चांगल्या मॅचेस पाहायला मिळतील. आज सॅटर्डे आपल्याला पाहायला बघतोय आणि शनिवारच्या दिवसामध्ये देखील खूप चांगल्या मॅचेस आहेत. बॉलिंगसाठी मंथन, स्ट्राईक केलं लेफ्टी बॅटर आदित्य. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रन्स मात्र तिकडे सिंगल मिळेल. 50 पर्यंत स्कोर कार्ड घेऊन जाणं गरजेचं होतं कारण की पहिल्या 2 ओव्हरमध्ये ग्राफ वरती होता. स्कोर कार्ड जर पाहिलं तर आतापर्यंत 34. चौतीस धावा झाले धाव फलकावर. बॉलिंगसाठी मंथन. या बॉलवर चांगलं फुटवर्क आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. ध्रुव थोडे डबल माइंड झाले, बट सकाळी विवेकने एक थ्रो देताना असाच बाउंड्री गेली होती. त्यामुळे या ग्राउंडवर पहिलं बॉल स्टॉप नीट करणं गरजेचं आहे. स्ट्राईक लेफ्टी बॅटर आदित्य. नॉन स्ट्राईक किशन आहे. बॉलिंगसाठी मंथन. इकॉनॉमी बॉलिंग केली मंथनने आतापर्यंत, परंतु या बॉलवर फुटवर्क चांगलं होतं. फटका थोडा फसला. एक सिंगल रन मिळेल. गुड बॉलिंग मंथन. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक रन मिळेल. गुड बॉलिंग मंथन. जबरदस्त इकॉनॉमी बॉलिंग केली मंथनने. या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 7 रन खर्च करत असताना जबरदस्त बॉलिंग केली. एक एक्स्ट्रा रन्स आली, बट जबरदस्त बॉलिंग. 37 रन्स आले आणि 2 विकेट गेल्यात. बॉलिंगसाठी निखिल येतात पुन्हा एकदा. अनुभवी खेळाडू आहेत. व्यवसाय क्रिकेट देखील खूप चांगलं खेळले गेले, बट शेवटची ओव्हर खूप महत्वाची आहे. शेवटचा रोल खूप महत्वाचा असणार आहे. बॉलिंगसाठी निखिल. स्ट्राईक एंडला बॅटर किशन. अंडर आर्म क्रिकेट मंगेश नारकर मित्रमंडळाचे भव्य दिवस 15वं वर्ष. 5 कॅमेऱ्यांसह प्रो लीगला देखील आपण ही क्रीडा स्पर्धा पाहतोय. अगदी विपुल पांडुलकर गेले कित्येक वर्ष, एक 6-7 वर्ष ही क्रीडा स्पर्धा ते देखील लाईव्ह कव्हरेज करतायत. एक वेगळं नातं त्यांचं पण वायकट्टाशी जुळलंय. बॉलिंगसाठी निखिल. या बॉलवर ड्राईव्ह केला गेलाय. जबरदस्त फिल्डिंग तिकडे केडी. वेल स्टॉप केडी. कुणाल तिकडे होते आणि कुणालने जवळपास 3 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाचा आहे. 38 धावा झाले दफल कव्हर. फिनिशिंग टचची गरज आहे. ह्या ओव्हरमध्ये एकाच दुसरी बाउंड्री आली येणं गरजेचं आहे. मंथनने पॉवर प्लेची ओव्हर जबरदस्त हाताळली, त्यामुळे स्कोर थोडा शांत झालाय. या बॉलवर कट केला गेलाय. खूप टायमिंग दिला निखिलने. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. रन मिळतील 4. एवढा टायमिंग तुम्ही करू शकत नाही या खेळपट्टीवर. खूप टायमिंग दिला. मागे पिचिंग ठेवली निखिलने आणि रन मिळतील 4. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 42. 42 धावा झाल्या त्या फलकावरती. खाऊ गल्लीचा पण तुम्ही तिकडे आस्वाद घेऊ शकता. या बॉलवर फटका फसला गेलाय. बाहेर जावं लागेल बॅटर आदित्यला. बॉक्स आउटच्या रूपामध्ये
फटका चांगला होता पण अंडरआर्म क्रिकेटमध्ये अशा फटक्याला जागा नाहीये. बॅटिंग टीमने चेक केलंय की नो आहे की नाही. आताचा नो आपण चेक करूयात. डिसिजन पेंडिंग आहे. आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत कळवू. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सो बॅटरला बाहेर जावं लागेल. मोठा स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये फटका मात्र तिकडे फसला आणि बॅटरला बाहेर जावं लागतं आदित्य. बट वेल प्लेड आदित्य. 40+ रन्स मात्र घेऊन गेले टीम रॉयल स्ट्रायकर्स अंबरनाथ. जबरदस्त कामगिरी केली. 12 रनची एक आदित्यची कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. नवीन बॅटर दानिश. 42. निखिल स्ट्राइक एंडला. दानिश. या बॉलवर स्वीप खेळले गेले. जबरदस्त टायमिंग. डेंजरस दानिश. रन मिळतील 4. काय टायमिंग केले गेले दानिशने. यासाठी मात्र धाडलं होतं दानिशला. प्रॉपर टायमिंग करत असताना दानिशने मात्र या बॉलवर रन मिळतील 4. खूप चांगलं टायमिंग केलं गेलंय. 46 धावा झाल्या धाव फलकावर. दानिशने आडव्या बॅटने बॉडी पण डोले शोले. या बॉलवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. फटका फसला गेलाय. येईल तिकडे आपण पाहिलं तर डॉट बॉल. ग्राफ वर खाली होताना पहिला गेल्या. स्कोर कार्ड जर पाहिलं तर आतापर्यंत 46 धावा झाल्या धाव फलकावरती. वन टू गो. शेवटचा बॉल या पहिल्या इनिंगचा. 50 टच करेल का टीम रॉयल स्ट्रायकर अंबरनाथ. या बॉलवर गॅप मध्ये खेळले गेलेत. बट तिकडे 1 रन मिळेल का. बॅटर आउट. बाहेर जावं लागेल इकडे. आणि 47चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम शिवम बॉईज कांदिवली. 47 धावांचं टार्गेट आहे.
47 runs to win in 30 balls. साई एडिट्स पण आमची जॉईन झाले त्यांची. खूप चांगला क्रिकेट मुंबईत येऊन देखील खेळले गेले. स्लोअर वन लेग कट नेहमीच त्यांचा पाण्यासारखा राहिला. जॉर्ज कल्याण संघासाठी पण खूप चांगला खेळ केला गेला ऋषी, परंतु आज आपल्या घरच्या संघासाठी खेळतोय अंबरनाथचा तो एक बॉलिंग करण्याचा वारसा आहे. मग असे अनेक बॉलर्स त्या अंबरनाथने देखील दिले आणि नेहमीच मुंबईकरांनी देखील अंबरनाथकरांना एक वेगळी प्रेम दिलं. जेव्हा जेव्हा अंबरनाथचे बॉलर आले त्यांची बॉलिंग पाहण्यासाठी मुंबईकरांनी पण गर्दी केली आहे. बॉलिंगसाठी ऋषी स्ट्राईक एंडला जॉन टी, अनुभवी बॅटर स्ट्राईक एंडला जॉन टी. 47 करायचे. पहिली पॉवर प्लेची ओव्हर महत्वाची आहे. पहिलाच बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फटका फसला. नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे तिकडे. लाऊड अपील केली आहे, चेक केलं जाईल अंपायरने. पहिल्याच बॉलर रनआउटचा चान्स आहे. विशाल ठाकूर आमचे गॅट्सबे. मुंबईतल्या प्रत्येक खेळाडू स्टेशनला गॅट्सबेटचं प्रोडक्ट गेलंय. मग सीएसटी पासून अंबरनाथ पर्यंत गॅट्सबेटचं प्रोडक्ट आहे आणि चर्चगेट पासून पालघर पर्यंत गॅट्सबे फॉर्मला आहे. इट्स अ OUT बॅटर आउट. जॉन्टीला बाहेर जावं लागेल. नवीन बॅटर आपण पाहिलं तर चेतन पालकर येत आहेत. आता हितेश सोबत साथ देणं गरजेचं असणार आहे. टीम शिवम बॉईज कांदिवली संघाला मॅच जिंकायची तर पार्टनरशिपची गरज आहे. हितेश बारी यांच्याकडे क्षमता आहे. जबरदस्त हार्ड हिटर बॅटर आहेत. खूप चांगलं क्रिकेट टर्फ क्रिकेट पण खेळले गेले आहेत. हितेश बारिया या बॉलवर फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. जबरदस्त बॉलिंग करत असताना ऋषी. नो बॉलचा चेक केला जाईल. रिव्ह्यू अंपायरचा डिसिजन आहे की आपण चेक करूयात. अंपायर रिव्ह्यू आहे. डिसिजन पेंडिंग आहे. अजय सर साइड नोच आहे ना. इट्स अ नो बॉल. नो बॉल आहे. हा बॉल मात्र पुन्हा टाकावा लागेल. इकडे ऋषीकडून थोडी चुकीची पिचिंग पाहिली गेली आहे. ओव्हर स्टेपचा जो साईड लाईनचा आपण पाहिलं तर पंचाने ते पकडलं गेलं. रन्स आले आतापर्यंत. एक रन खातं ओपन केलं, तेही देखील एक्स्ट्रा रन्स. 47 करायचे. 47 धावांचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत हितेश बारिया. या बॉलवर टॅप खेळलं गेले. समोर फिल्डर आहेत. रन सिंगल मिळेल का.
थोडे लेझी खेळले हितेश, सिंगल रन मिळेल. स्ट्राईक एंडला चेतन पालकर 2 रन्स वरती 1 विकेट गेली. पहिली पॉवर प्लेची ओव्हर थोडी शांत आली. चेतन पालकरला आता मात्र मॅच पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. पार्टनरशिप बनली तरच मॅच मध्ये येऊ शकते टीम शिवम बॉईज कांदिवली. साखळी फेरीतील शेवटची मॅच. या बॉलवर समोरून बॉल फिरवला गेला, लाऊड अपील तिकडे, बॅटर आउट. चेतन पालकरला मात्र बाहेर जावं लागेल कॅच आउट स्वरूपामध्ये. किशनने एक जबरदस्त कॅच पकडली. किशन एज घेतली होती, बॉल काही काळ हवेत होता आणि किशनला कॉन्फिडन्स होता, त्यामुळे लाऊड अपील त्यांनी केली. मॅच आता मात्र थोडी फसते. शिवम बॉईज कांदिवली संघ थोडा मात्र बॅकफुटला जातोय. न्यू बॅटर येतात विकी जगताप. विकी 2 रन्स वरती 2 विकेट. शिवम बॉईज कांदिवली संघ थोडा डगमगताना पाहायला मिळते पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. रन्स होत नाहीयेत. विकी जगताप एक स्ट्राईक एंडला. बॉलिंगसाठी ऋषी. या बॉलवर देखील समोरून बॉल फिरवला गेला. गुड बॉलिंग ऋषी. जबरदस्त इकॉनॉमी बॉलिंग करत असताना या मॅच मध्ये. मॅच पूर्णपणे शांत केले. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट मिळवले गेलेत. फक्त आणि फक्त 2 रन खर्च केले गेले आहेत. रॉयल स्ट्रायकर संघाने मात्र आता एक चांगली कामगिरी करत असताना या मॅच मध्ये कमबॅक केलंय. पहिल्या डावामध्ये पण खूप चांगली बॅटिंग पाहिली गेली. सर्व मग परमेश असतील, आदित्य असेल, सर्व खेळाडूंनी खूप चांगला खेळ केला. एपी गणेशने पण खूप चांगला परफॉर्मन्स केला. या बॉल परफेक्ट यॉर्कर. बॉल ऑफ द मॅच ऋषी. रॅपिड ऋषी. काय बॉल टाकला गेला डायरेक्ट यष्टांच्या समोर अगदी पिचिंग करत असताना. जबरदस्त बॉलिंग करत असताना फक्त आणि फक्त 2 रन खर्च करत असताना 2 विकेट मिळवले गेले ऋषी. आणि ऋषीने पहिल्या ओव्हरमध्ये टीमला दिले खुशी. नाम आहे ऋषी. म्हणजे वाय कट्ट्याला अंबरनाथकरांचा दबदबा राहिलाच पाहिजे. सातत्याने सर्वांनी वारसा घेऊ तसा ऋषी देखील चांगली कामगिरी करतायत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर किशन, स्ट्राईक एंडला हितेश बारी आहेत. 45 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 24 चेंडूंनी 45 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी किशन, स्ट्राईक एंडला हितेश बारिया. या बॉलवर समोर टॅप खेळले गेले. बॉल थोडा बाउन्स होईल तिकडे. सिंगल रन मिळेल. विकी जगतापला पण मॅच पुढे घेऊन जाणं आता महत्वाचं असणार आहे. बारिया सोबत थोडी पार्टनरशिप बनवावी लागेल. या बॉलवर मात्र किशनने कॉन्फिडन्सने बॉल टाकला गेला. येईल डॉट बॉल पुन्हा एकदा. मॅच मध्ये आता रॉयल स्ट्रायकर संघ मात्र एक जबरदस्त कामगिरी करत असताना वामिका स्टार पालघर संघाने पण जबरदस्त कामगिरी केली. क्रितेश घरतची जी बॅटिंग. या बॉलवर देखील पुन्हा एकदा बीट केलं गेलंय. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. जबरदस्त बॉलिंग करत असताना रॉयल स्ट्रायकर्स.
या बॉलवर पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केला गेलाय. बॅटरला आपण पाहिलं तर तिकडे बाहेर जावं लागेल. विकी जगतापची देखील खेळी संपुष्टामध्ये ते गुड बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग करत असताना आपण पाहिलं तर इकडे किशन जबरदस्त बॉलिंग करत असताना किशन स्ट्राईक हँडला निखिल आहेत. 3 विकेट गेले आहेत. या बॉलवर देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेलाय. मॅच आता मात्र थोडी फसते कारण की या मॅच वरती जबरदस्त कामगिरी करत असताना रॉयल स्ट्रायकर संघाने नाव कोरलं गेलंय. या बॉलवर फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. फक्त आणि फक्त या ओव्हरमध्ये रन खर्च करत असताना 2 रन. गुड बॉलिंग किशन आणि विकेट देखील मिळवल्या गेल्यात. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. फक्त आणि फक्त 4 रन 3 विकेट गेल्यात. कंपॅरिझन जर पाहिलं तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये 21 रन्स होते रॉयल स्ट्रायकर्स टीमचे बॅटिंग करत असताना 0 विकेट होते. आता 4 रनवरती 3 विकेट आहेत. असं वाटतं फुटबॉल आणि हॉकीची मॅच बघतोय. 4 रन्स 3 विकेट. आता मात्र इक्वेशन थोडं बदलताना पाहिलं गेले. ब्युटी कॅम्पचा विनर 18 चेंडूमध्ये 43 धावांची गरज आहे. 18 बॉल 43 करायचे आहेत. एक पॉवर प्लेची ओव्हर आहे. हितेश बारियाला मात्र चान्स घ्यावा लागेल. बॉलिंगसाठी अभिषेक येत आहेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर तिसरी ओव्हर घेऊन अभिषेक. 18 बॉल्स मध्ये 43 रनची गरज आहे. या बॉलवर समोर ड्राईव्ह करत असताना जबरदस्त फिल्डिंग ऋषीची, तेवढा चांगला थ्रो. आणि मॅच मध्ये तर रॉयल स्ट्रायकर्स अंबरनाथ संघ मात्र एक प्रॉपर त्यांनी फिल्डिंग केली, बॉलिंग केली, बॅटिंग केली. प्रॉपर डिपार्टमेंटने खूप चांगली कामगिरी केली आहे. 5 रन 3 विकेट. तिसरी ओव्हर चालू आहे. बॉलिंगसाठी अभिषेक. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला होता. थोडा फटका फसला तिकडे. बॉल थोडा बाउन्स झाला. बट डीप मध्ये एपी गणेश होते. फक्त आणि फक्त 6 रन 3 विकेट. वेगळा स्टान्स आहे बॉलर अभिषेकची. एक वेगळी पद्धत आहे बॉलिंग करण्याची. या बॉलवर व्हाईट बॉल. इकडे देखील थांबून खेळले गेलेत. फटका चांगला आहे आणि करण डेकोरेटर यांना खर्च आहे. आमचे भाई यांना खर्च आहे. अगदी हॅलोजन तोड फटका होता. बॅटर आउट. या फटक्याला जागा नाही अंडर आर्म क्रिकेटमध्ये. आणि मॅच आता मात्र पूर्णपणे फसताना पाहायला मिळते. या मॅच मध्ये रॉयल स्ट्रायकर्स अंबरनाथ संघाने खूप चांगली पकड निर्माण केली गेली आहे. 4 विकेट गेले 7 रन्स वरती. शिवम बॉईज कांदिवली संघ थोडा बॅकफुटला गेलाय. वामिका स्टार पालघर संघ आपण तयार राहायचंय लगेच टॉस साठी. नवीन बॅटर अंकित.
या बॉलवर बोल्ट आउट. आणि आता मॅच मध्ये पूर्णपणे रॉयल स्ट्रायकर संघाने एक जबरदस्त पकड निर्माण केली. हितेश वारियाला देखील मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. मॅच फसताना पाहायला मिळतीये. वेल बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग करतो अभिषेक. दोन्ही बॉलर्सने काय ऑब्रेक टाकला, आतमध्ये आणला बॉल, हलकासा बाउन्स पाहायला गेला, आतली काढा घेतली गेली आणि यष्टन समेत घेतला गेला. बॅटर आउट. फक्त आणि फक्त 9 रन. गुड बॉलिंग अभिषेक, ऋषी आणि किशन, जबरदस्त बॉलिंग केली. 12 चेंडूने 38 धावांची गरज आहे. बारा चेंडूने 38 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 12 बॉल 38. पॉवर प्ले. 12 बॉल 38 करायचे आहेत. बॉलिंग साठी ऋषी येतात पुन्हा एकदा. 12 बॉल 38 करायचे आहेत. बॉलिंग साठी ऋषी. 12 बॉल 38 करायचे आहेत. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये रन्स येईल का, केडीला चान्स घ्यावा लागेल. कधी बॅटिंग कधी बॉलिंग, असं काही 6 बॉल 9 रन्स पण या ग्राउंडवर डिफेंड झाल्या. पॉवर प्लेची ओव्हर होती ती पण. या बॉलवर जबरदस्त बॉल ऋषीचा. ऋषी आज अगदी मात्र हाताने धार काढून आलाय, काढावी लागेल. वाय कट्टाय. या प्लॅटफॉर्मवर परफॉर्मन्स नाही दाखवणार तर कुठे दाखवणार ऋषी. या बॉलवर देखील जबरदस्त पिचिंग करत असताना मॅच मात्र थोडी फसताना पाहायला मिळते. शिवमबाईज कांदिवली संघ मात्र थोडा बॅकफुटला गेला या मॅच मध्ये, कारण की रन्स पहिल्या 2 ओव्हर मध्ये स्टार्ट चांगली नाही दिली, त्यामुळे मॅच फसली. इकडे देखील थोडा फटका बसताना पाहिला गेला. रन्स मिळणार नाहीयेत. कठीण होते आता मॅच, थोडी डिफिकल्ट होती. ऋषीने जबरदस्त दोन्ही ओव्हर मध्ये स्पेल टाकलाय. या बॉलवर देखील ऋषीने पुन्हा एकदा प्रभावित कामगिरी करतात. टॉस साठी तयार राहायचं टीम. वामिका स्टार पालघर कॅप्टन, आपण व्यासपीठाजवळ येऊन थांबायचं आहे. जबरदस्त बॉलिंग केली गेली ऋषीने. कुठे 1 टू गो. सामना आता मात्र थोडा फसतोय. काय बॉलिंग केली गेली मित्रांनो. ऋषीची बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवा. जबरदस्त बॉलिंग दोन्ही ओव्हर मध्ये. इकॉनॉमी स्पेल करत असता फक्त आणि फक्त 2 ओव्हर मध्ये रन्स खर्च केले गेलेत. 3 रन. गुड बॉलिंग ऋषी. 12 बॉल मध्ये फक्त 3 रन खर्च करत असताना एक इकॉनॉमी बॉलिंग केली ऋषी. 6 बॉल मध्ये 37 करायचे आहेत. आता मॅच मात्र फसली आहे. कॅप्टन स्वामिका स्टार पालघर करण ठाकूर, आपण व्यासपीठाजवळ येऊन थांबायचं. लगेच आपला टॉस केला जाईल आणि दोन्ही पॉवर प्लेच्या ओव्हर ऋषीने हाताळल्यात. शेवटची ओव्हर घेऊन अमित.
बॉलिंग केली हमीद. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला होता. नो बॉल. तिकडे स्ट्राईकरला फेकी करतील. सामना आता मात्र थोडाफार इकडे औपचारिकतेच्या दिशेने वळतोय. इकडे देखील एज घेतली गेली आहे. मॅच मध्ये आता औपचारिकता शिल्लक आहे. शिवम बॉईज कांदिवली संघ बॅकफुटला गेला या मॅच मध्ये. या बॉलवर थांबून खेळले गेले. पुन्हा एकदा नो बॉल. इकडे देखील कव्हरला ड्राईव्ह केलं गेलं. ऋषी तिकडे पोहोचतायत. वेळ निघून गेली आहे पण औपचारिकता फक्त शिल्लक आहे. या मॅचवर नाव कोरलं गेलंय रॉयल स्ट्रायकर्स अंबरनाथ. यानंतर अंबरनाथ आणि पालघर आहे. जबरदस्त मॅच यानंतर पण पाहायला मिळेल. वॉमिका स्टार पालघर आणि त्यांच्या विरुद्ध रॉयल स्ट्रायकर अंबरनाथ. या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलंय. शेवटी चौकार येतोय पण वेळ निघून गेली आहे. औपचारिकता फक्त शिल्लक आहे. या बॉलवर बॉल्ड आउट. जबरदस्त बॉल स्पिन पाहिला गेला. बॅटर आउट. हमीदने एक जबरदस्त स्पिन केला गेला. गुड बॉलिंग हमीद. स्टम्प्सला देखील आपण यावर्षी माईक लावलेत. स्टंप माईक. मधली यष्टी मात्र वाकवली तिकडे अमितने. गुड बॉलिंग. बॅटर नेम ध्रुव. वन टू गो. या बॉलवर मात्र हा सामना जिंकला गेलाय. जबरदस्त कामगिरी करत असताना टीम रॉयल स्ट्रायकर अंबरनाथ. वेल प्लेड. पहिल्या डावामध्ये जबरदस्त खेळ केला.